नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होतीये. ऑक्टोबर महिन्यात कोर्टाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्यानं ही सुनावणी तब्बल महिनाभर पुढे ढकलण्यात आलेली होती. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आजपासून पुन्हा एकदा या प्रकरणातल्या मूळ मुद्द्यांवर युक्तिवाद होईल. शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याबाबत निवडणूक आयोगानं जी कारवाई केली आहे त्याचा देखील उल्लेख आजच्या सुनावणीमध्ये होण्याची शक्यता आहे. घटनापीठाचं कामकाज सलग होणार का नाही याबद्दल देखील स्पष्टता येण्याची शक्यता आहे. अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रात 2 मोठे प्रकल्प येणार आहेत. पुण्यामध्ये 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या 2 कंपन्या पुण्यामध्ये गुंतवणूक करणार आहेत. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 5000 रोजगार निर्मितीचा दावा केला गेलेला आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर 600 कोटींची गुंतवणूक करून देईल, तर CDAC ही कंपनी 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे एकूण 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपन्या पुण्यामध्ये करतील. सध्या अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर काहीशी ही दिलासादायक बातमीच म्हणावी लागेल. राज्याला मिळणार 25,000 कोटींचे प्रकल्प. लवकरच महाराष्ट्रात येणार मेगा प्रोजेक्ट. पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर. महाराष्ट्रात उभारणार टेक्सटाईल पार्क. वेदांता, फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्पावरून नेत्यांमध्ये राजकीय शिमगा सुरू असताना केंद्र सरकारनं राज्यासाठी 2 मेगा प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यात पुण्यात 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या 2 कंपन्यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात जवळपास 2000 कोटींची गुंतवणूक होणार असून 5000 लोकांना रोजगार मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स डिजाइन और सेमीकंडक्टर डिजाइन का एक इकोसिस्टम भारत सरकार के साथ पार्टनरशिप करके इस इकोसिस्टम को बढ़ाएं कि भारत सरकार, प्रधानमंत्री मोदी जी की सरकार ने रंजनगांव में इस 500 करोड़ के EMC का मंजूरी दी है और साथ साथ बहुत आने वाले दिनों में एक हफ्ते 10 दिन में सीडैक पुणे में एक रोड शो भी हम लॉन्च करेंगे. या प्रकल्पाव्यतिरिक्त राज्यात लवकरच टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाईल पार्क देखील देणार आहे आणि टेक्सटाईल क्लस्टर त्यातनं एक महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यामध्ये आता सादर झालेलं आहे. वेदांता, फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. खरं तर यामुळे शिंदे सरकारची मोठी कोंडी झाल्याचं चित्र असताना केंद्र सरकार मदतीला धावून आलंय. केंद्र सरकारनं राज्यासाठी 2 मेगा प्रोजेक्ट मंजूर केल्यानं आता सत्ताधाऱ्यांचं पारडं जड झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. टाटा एअरबस प्रकल्पावरून उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारवरच खापर फोडलाय. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आता असं मला समजलं, तुम्ही गुजरातला जाऊ नका. तुमच्या काय अडचणी असतील तर मी स्वतः विरोधी पक्ष नेता म्हणून नाही, मी एक इथला ज्येष्ठ नेता म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे जायला तयार आहे आणि तुमच्या अडचणी सोडून द्यायला तयार आहे. त्यावेळेस त्यांचे शब्द होते की यहाँ का माहौल इन्वेस्टमेंट जैसा नहीं है देवेंद्र जी. मी तरी त्यांना आग्रह केला, ते म्हणाले ठीक है, विचार करके मैं बोर्ड से बात करूंगा. टाटा एअरबस हा प्रकल्प नागपुरात होणार होता, त्यामुळेच ठाकरे सरकारने टाटा एअरबसला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही
असाही आरोप फडणवीसांनी केलाय. हे जे आता ओरडतायत यांनी एक पत्र दाखवावं, एक पत्र. एकही पत्र गेलं नाही. त्यानंतर MOU झाला, तोही उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झाला. त्यांचा शिफ्टिंगचा निर्णय झाला, तोही उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झाला. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना टाटा एअरबस हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातनं गेलाय. आणि मला तर कुठेतरी असं वाटतं की हा प्रोजेक्ट नागपूरला करायचा आम्ही प्रयत्न केला, म्हणून बहुधा नंतरच्या सरकारने तो जाणीवपूर्वक त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतलेली नाही, असा माझा तरी समज आहे. टाटा एअरबस प्रकल्पाच्या गुजरातला जाण्याबाबत उद्धव ठाकरेंना सर्व काही माहिती होतं. हा प्रकल्प थांबवण्यासाठी मवी आणि ठाकरे सरकारनं कोणतेही प्रयत्न केले नाहीत, हे या निमित्तानं अधोरेखित झालंय. शिवाय उद्धव ठाकरे सरकारचा विदर्भावर राग होता का, हे या निमित्तानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढच्या